LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर। माझ्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात। काका नमस्कार, नाव काय? पांडुरंग नामदेव गाडे, पोलीस पाटील, माजी पोलीस पाटील। अरे वा, आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत, काय वातावरण आहे आपल्याकडे? आमच्याकडे वातावरण हे आता सांगितलं ना मंडलिकांनी, पण पाटलांचं काय मत आहे? आमचं मत तेच आहे, कारण पाटलाच्या शब्दाला मान असतो। बरं का, आमच्या गावामध्ये बहुत करून आशाताईचं भरपूर काम आहे। हा, पाहिजे त्या वेळी पाहिजे त्या क्षणाला ते उभे राहतात। लाईट गेली तरी आम्ही आशाताईला घेऊन मंचरला जाणार आणि लगेच डीपी त्याच गाडीत टाकणार। एवढं मोठं वर्चस्व आहे त्यांचं, कामाचं हे वजन आहे। आतापर्यंत काय काय विकास कामं झाली आपल्या गावात? आमच्या गावामध्ये विकास कामं, रस्त्याची कामं झाली, मंदिरांची कामं झाली, काही शेड झालीत, स्मशानभूमी झाली, चांगली चांगली कामं आमच्या गावामध्ये झालेली, एक नंबरची। एवढ्या पश्चिमपट्ट्यापेक्षा सर्वात उत्कर्षाचं गाव म्हणजे खानगाव पहिलं। पाटील, मला आठवतंय म्हणजे ती बातमी कव्हर करायला मी सुद्धा आलो होतो, त्यावेळेसचे आपल्या पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव हे आपल्या गावामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन, भूमिपूजन आलती। किती साल होतं ते? साल नाही आठवत मला, किती वर्ष झाले असते? 8 वर्ष झाली असेल। बरोबर। त्यावेळेस काय काय कामांचं मला वाटतं पाण्याची टाकी इकडे वरती कुठे वरची झाली ती। गावामध्ये मंदिराचं काम झालं होतं, आमच्या शेडचं, ते शेडचं सुद्धा काम त्यांचं सौरभ होते, ते आले होते। ते लोकवर्गण केलं, परंतु त्या कार्यक्रमाला हजर होते ते। आता हे आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, संतोषदादा चव्हाण, संध्याताई भगत, पूजाताई बुट्टे पाटील गावचे असलेले उमेदवार। आता काही जण म्हणतात की चंद्रकांतदादा काजळे जिल्हा परिषद, काही जण म्हणतात पंचायत समितीला लढवतील, माहिती नाही, पण ते पण निवडणुकीच्या रेसमध्ये। तर हे जे 4-5 नाव आहे याच्यापैकी कोणाचं जास्त तुम्हाला वजन वाटतं? आम्हाला वजन आशाताईचंच आहे, दुसरं कोणतं आहे? दुसरं नाही कोणतं, होणार बी नाही आमच्या गावामध्ये। ज्येष्ठांचा जो कल आहे तो व्यक्तीला पाहून मतदान होणार, विकास कामं पाहून की पक्ष? विकास कामं पक्ष बघून नाही होणार, विकास कामं होऊन। बरं, आता ही जी मी नावं घेतली त्याच्यापैकी पुढे जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करण्यासाठी कोणता उमेदवार तुम्हाला अधिक प्रबळ वाटतो? आता काय प्रश्न आहे, सगळ्यांना माहिती आहे, आशाताईच आहे। म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर आशाताई? आशाताईच। आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे, आपण पाहतायत LDTV मराठी। खरं तर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातील एक महत्त्वाचं असलेलं गाव म्हणजे खानगाव गावामध्ये आपण आहोत। मला वाटतं नव्यानंच हे सावरगाव गटामध्ये ऍड झालेलं आहे ना खानगाव? पहिलं कोणत्या गटामध्ये होतं? तांबे पाडळी गटामध्ये होतं, आणि आता नव्यानंच सावरगाव कुसूर गटामध्ये हे गाव ऍड झालेलं आहे। त्याच्यामुळे इथे नेमक्या कोणत्या उमेदवाराचं जास्त पारडं जड आहे? कारण की आता गट बदलला, त्याच्यामुळे उमेदवार सुद्धा बदलणार आहे, पूर्वीचेच उमेदवार इथे नसणार आहेत। त्याच्यामुळे आता आशाताई बुचके, गुलाबशेठ पारखे, संतोषदादा चव्हाण आणि संध्याताई भगत, तुमच्या गावचे इच्छुक असलेले चंद्रकांत काजळे आहेत, पूजाताई बुट्टे पाटील आहेत। तर ह्या सगळ्या उमेदवारांमध्ये कोणता उमेदवार योग्य वाटतो, काय वाटतं? आता आम्हाला तसे आमच्या भागातले जे उमेदवार आहेत तेच आम्हाला परिचित आहेत, बाकी जे उमेदवार आहेत त्यांची आमची काही ओळख नाही किंवा त्यांचं कार्य आम्हाला माहीत नाही। कोणता उमेदवार परिचित आहे काय? समजा आशाताई आमच्या परिचित आहे बाबा, आमचे चंद्रकांत दादा काजळे ही परिचित आहेत। एवढे 2 उमेदवार आता तुम्ही सांगितले ना, एवढे आम्हाला परिचित आहे। खरं तर आपल्या LDTV मराठी या चॅनलचं
हा कार्यक्रमच आहे की मी मतदार बोलतोय आणि लोकशाहीनं आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपलं मत व्यक्त करणं आणि आपण एक मतदार म्हणून त्यांना मत देणार आहे. आपल्या मतामुळेच ते निवडून येणार आहेत, नेतृत्व करणार आहेत. त्यांच्याकडून भांडून काम करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. कोणी केले नाही असं आम्ही म्हणत नाही, परंतु कामं करत असताना सदर इथून पुढे सुद्धा असे जो काय पक्षा संदर्भात पक्ष म्हणा किंवा एखादे आमच्या जवळीक असणारा किंवा समाजाच्या जास्त इथं संघटित असणारा यांनी अजूनही काही उत्कर्षात भर घालावा. गावाचं मतदाराचं उणिवात काय कमी असेल त्याची जाणीव करून त्यांनाही सहकार्य करावं अशी आमची इच्छा आहे. इकडं आपल्या खानगाव गावामध्ये कोणत्या उमेदवाराचं पारडं जड आहे? मी मगाशी जी नावं घेतली जड त्याच्या पारडं कोणाचं सांगू शकत नाही, परंतु एवढं सांगतो का जो उमेदवार योग्य वाटतं मतदाराला त्या ठिकाणी तो त्या प्रकारचं मतदान करतो. बरं, आता ही जी मी नावं सांगितली हे इच्छुक आहेत, निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, यांच्यापैकी कोण आलं होतं काही आत्ता एवढ्यामध्ये आपल्या गावात किंवा तुम्हाला भेट द्यायला कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा वेगळ्या काही आता निमित्त? काय आमचे दुःखित कार्यक्रम झाले त्या ठिकाणी काही जे उमेदवार होते ते येऊन गेले आणि बघा गाठीभेटी घेणं त्यांचं चालू आहे. चालू आहे. गावात काय काय प्रश्न प्रलंबित आहेत? गावात प्रश्न आता महाराज तुम्ही बाईट द्या. बोलू ना, दादांबरोबर पण बोलणार, ज्येष्ठ युवक सगळ्यांच्या पण. आता प्रश्न प्रलंबित म्हणजे कसं माहिती का, शेतकरी वर्ग हा सगळा शेतकरी वर्गच आहे, पण फार अडचणी ते जवळजवळ मला वाटतं 1 वर्ष झालं या निसर्गानं एक शेतकऱ्यावरती मात केली. त्यामुळं शेतकरी प्रत्येक माणूस अडचणीत आहे. तर याच्यावरती शासनानं काहीतरी निर्बंध घालून शेतकऱ्याला सहकारी बनावं, शेतीमालाला बाजारभाव द्यावा असं आम्ही वक्तव्य या ठिकाणी सांगतो. बच्चू कडू तर तिकडं आंदोलन करतायत, पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि कुठेतरी यश पण आले असं मी बातमीमध्ये पाहिलं. आता बच्चू कडू करतात, आंदोलन करतात, परंतु आंदोलन इतर लोकांनी भरपूर आंदोलन केली, परंतु ती सरकार ती अमान्य ठरवते. मग बच्चू कडूचं कितपत सत्य करतात हे आता अजून आम्हाला काही कळलेलं नाही. आता एक तुम्हाला प्रश्न विचारतो. आपल्या जिल्हा परिषदेचा विषय चालू आहे. जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये जे कोणी उमेदवार उभे आहेत तर त्यांना मतदान करताना व्यक्तीला पाहावं, त्यांचा पक्ष पाहावा की त्या व्यक्तीने केलेली विकास कामं पाहावीत. या 3 गोष्टींपैकी कोणत्या गोष्टीकडे पाहून मतदारांनी मतदान केलं पाहिजे? तसं लोकांचा जी मानसिकता आहे या गावामध्ये प्रत्येक पक्षानंच या ठिकाणी विकास केलेला आहे, त्या व्यक्तीने केलेला आहे. आता इतर तर सगळेच उमेदवार उभे असतील अनेक पक्षाचा झेंडा घेऊन, परंतु या गावामध्ये अनेक प्रकारचा विकास झालेलाच आहे आणि इथून पुढे विकास होईल अशी अपेक्षा आम्ही प्रत्येक जो काही येईल ज्याला संधी मिळेल त्यांनी असं आमच्या गावावरती थोडंसं लक्ष टाकून आमची काय ज्या उणीवा आहेत त्या पूर्ण करावेत, बस एवढंच सांगू शकतो आम्ही. LDTV मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री गार्डन, सावरगाव.